भिवंडी तालुक्यातील रेणुका विद्यालय झिडके येथे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना व युवा सेना आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता आणि या शुभप्रसंगी मातोश्री संस्थेच्या नवीन रुग्णवाहिकेचे देखील अनावरण शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख विश्वाजी थळे यांच्या शुभ हस्ते मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पाडले। तसेच या शुभप्रसंगी मुख्य आयोजक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ठाणे जिल्हा सहसमन्वयक दशरथ गुरुजी पाटील तसेच ठाणे जिल्हा युवा सेना सचिव राजूभाऊ चौधरी, ठाणे पालघर समन्वयक युवा सेना अविनाश राऊत, उपतालुका प्रमुख भिवंडी किशोर जाधव यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते आणि या शुभप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख विश्वाजी थळे यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते देखील या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे स्वागत सत्कार देखील या शुभप्रसंगी आयोजकांच्या वतीने करण्यात आले। तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी जी काही मदत असेल त्याच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना आश्वासन देखील देण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला कार्यक्रम राबवल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या वतीने तसेच शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांच्या वतीने देखील आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर चला पाहूया या शुभप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते। आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना भिवंडी ग्रामीणच्या माध्यमातून विविध ठिकाणी भिवंडी ग्रामीणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे। आज या झेडका शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे। मित्रांनो, मी खास करून या चिमुकल्यांना सांगेन तुमच्या हातामध्ये जे काही साहित्य पडणार आहे, कदाचित काहींचे पालक सक्षम असतील, त्यांना साहित्य मिळत असेल, पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांचं शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण अपूर्ण राहू नये किंवा शिक्षणामध्ये त्यांच्या काही अडचण येऊ नये हा एक शुद्ध हेतू शिवसेनेचा या माध्यमातून साहित्य वाटपाच्या माध्यमातून शुद्ध हेतू हाच आहे की एखाद्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक साहित्याच्या अभावी शिक्षण थांबवू नये आणि म्हणून हा एक छोटासा उपक्रम या साहित्य वाटपाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। मुलांनो, तुम्ही खरं तर खूप लहान आहात, अजून तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, पण मोठं व्हायचं आहे म्हणजे फक्त उंची वाढून मोठं नाही व्हायचं आहे। तुम्हाला शाळेमध्ये जे शिक्षक, तुमचे सर किंवा गुरुजी जे काही शिकवतात ते संस्कार घेऊन तुम्हाला शाळेतून मोठं व्हायचं आहे आणि समाजामध्ये वावरत असताना तुमचे आई वडील असतील, इतर काही समाजातील ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांचे संस्कार घेऊन तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं आहे। तुम्ही उद्या डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, वकील व्हाल, आणखी काही खूप मोठं शिक्षण घ्या, पण ते शिक्षण घेत असताना तुमच्यासोबत चांगले विचार असले पाहिजे। तुम्ही चांगले विचार घेऊन या शाळांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडा, तुम्ही समाजाचा आधार आहात। भविष्यात तुम्ही मोठे तरुण व्हाल, 20-22 वर्षाचे जेव्हा तरुण व्हाल तुम्ही, तेव्हा या देशाची धुरा तुमच्या खांद्यावर आधारलेली असेल आणि म्हणून संस्कारयुक्त शिक्षण घेऊन तुम्ही ते संस्कार जोपासा आणि समाजाला तुमचं चांगलं योगदान या माध्यमातून द्या। अशा प्रकारचे या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्ताव थांबवतो। धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात एक नंबरला मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं जात होतं। अतिशय चांगल्या प्रकारचं असलेलं व्यक्तिमत्व, अतिशय म्हणजे ज्यावेळेस कोरोना संकट होतं अशा वेळेस त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जे मार्गदर्शन केलं, त्यांच्या नेतृत्वामध्ये जे दवाखान्यामध्ये जे काही उपचार केले गेले त्यामध्ये अनेक लोकांची जीव वाचले गेले। अशा माणसाचा आज वाढदिवस आहे, त्याच्या औचित्य साधून आज जसं गुरुजी व कृष्णदादांच्या माध्यमातून वयावाटपाचा कार्यक्रम होता, अतिशय चांगला हा उपक्रम आहे। कारण
त्यावेळेस आमच्या काळात सुद्धा शिक्षण आम्ही घेत होतो त्यावेळेस अशा प्रकारच्या कोणत्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण अशा चांगल्या समाज कार्यकर्त्यांकडनं आज आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं मदत होत आहे, त्याचा आपण पुरेपूर उपयोग करा अशी मी सर्वजण आशा बाळगतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण अजून आता 10वी ते 12वीपर्यंत थोडी शाळा आहे, परंतु 10वीपर्यंत जे मुलं शिकतात त्यांचे सर्वात काही गुरु असतात ते आपल्या आईवडील आणि नंतर आपल्या शाळेमध्ये शिकवणारे गुरु किंवा सर त्यांचे मार्गदर्शन जे कोणी विद्यार्थी आहेत त्याच्या चरणात आणतील ते पुढे जाऊन नक्कीच काहीतरी नाव कमवणार. आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपली शाळा जे काही या बेसवर केलं नाही चालवायला, शाळा ही चालवायला देण्याची गोष्ट नाही. शाळा ही चालली पाहिजे, ती चालवली पाहिजे. ही कॉन्ट्रॅक्टची गोष्ट नाही. आता जे काही शिक्षकाला भरती केलं कॉन्ट्रॅक्ट करायचं. अरे शिक्षक हा देशाला घडवणारा आहे. तो जे या मुलांच्या डोक्यात होती ते पुढं होणार आणि त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर ठेवा आणि तुमचे मित्र वगैरे जे काही असतील त्यांच्यासाठी करोड रुपयाची फिरायला काढताय. त्या शाळा जर आपल्या कॉन्ट्रॅक्टवर गेल्या तर पहिले वर्ष 2 वर्ष तुम्हाला सुविधा मिळते. त्यांच्यानंतर जी मोठ्या फी तुमच्या माध्यमातून लागली जाईल त्या फीमध्ये सर्वसामान्य आपल्या मुलांना शिकवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती होणार. आणि खरं म्हणजे शाळाच्या जो घेतलेला निर्णय आहे याचा कुठेही वाप होत नाही. तर ती मीडिया आहे, मीडिया शासनाने विकत घेतलेले त्यामुळे कुठे ते कळत नाही, परंतु भविष्यामध्ये हे प्रश्न निर्माण होतील. आणि मला असं वाटतं की आजपासूनच तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या निर्णयाच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. आणि शेवटी आमची मुलं जाणार पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लाख रुपये फी भरतील. ज्यांच्याकडे पैसे नाही, एखादा आदिवासी बांधवाचा मुलगा असेल त्याला म्हणजे वया पुस्तकाची प्रक्रिया नाही ती पुढे शिकणार. आणि म्हणून यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जे चांगलं काम करतात त्याला चांगलं बोलण्याची आपली नाराज असते. एखादा माणूस काम चांगलं करतो, समाजाच्या हिताचं करतो, परंतु काही लोक असे असतात आता या वया वाटल्या 4 महिने निवडणूक येईल म्हणून वाटतं असा अर्थ काढतात ना. पण तुमच्या माहिती सांगतो 1985 साली शिवसेनेच्या माध्यमातून पहिला वया वाटपाचा कार्यक्रम मी केला आणि 85 साली ज्याला वया दिल्या ती कुठं मोठी झाली, भरती कमावली झाली, कोणी डॉक्टर झाला, कोणी इंजिनियर झाला, कोणी कामगार झाला, ती मुलं आज वया वाटतात. हे बघून आम्हाला आनंद वाटतो का आम्ही पेरलं होतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा देश आहे, हा देश आपला सगळ्यापेक्षा मोठा आहे. या देशापेक्षा कुठलाच राजकीय पक्ष ते कुठलीही संस्था संघटना मोठी जाईल. पहिलं तर आपण म्हणतो सकाळी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे देश बांधव आहे. हे सगळ्या या देशाचे सगळे लोक माझे देश बांधव आहे. आणि म्हणून आपल्यासोबत असणाऱ्या सगळ्या माणसांना आपण पहिल्यांदा प्रेम करायचं. शेवटी आपण शेतामध्ये भाताचे दाणे टाकले तर भाताचं होते, गव्हाचं टाकलं तर गव्हाचं होते. म्हणून या तुमच्या मातीमध्ये विद्यार्थी ज्या मातीमध्ये आहे त्या मातीमध्ये आम्ही आनंदाचे चांगले सुसंस्कृतपणाचे जर पीक टाकलं आहे तर निश्चितपणे हा जो तुमचा म्हणजे ही वाढ होणारी मुलं आहे ती चांगल्या पद्धतीने समाजाला न्याय करू शकते. आणि चांगल्या पद्धतीने समाजाला न्याय द्यायचा असेल किंवा याला कसं घडवायचं असेल तर तुमची दृष्टी चांगली असतात. तुमच्या दृष्टीला चांगलं दिसतं, पण दृष्टी चांगली असते म्हणजे काय म्हणजे लेन्स लावून तसं तुमच्या भावना चांगल्या असतात. आणि आपल्या वागण्याने, आपल्या करण्याने, आपल्या कर्तृत्वाने कुणाच्याही भावना दुखावणार नाही याचीच काळजी जी आपण सगळी घेतली त्याच्यासारखा सुखी म्हणून घ्यावा. आणि म्हणून आजच्या दिवशी म्हणजे खरंच बोलू शकतो, पण दीड वाजून असं पावणे 2 वाजलेले खरोखरची जेवणात वेळ मिळते. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी म्हणजे संत संकेत मला वाटत नाही ती कर्तृत्व मंडळी आहे. तिथे तेलिवले साहेब आहे, जिल्हा परिषदेचे चेअरमन गुरुजी म्हणजे माझ्यासोबत
आणि माझ्या व्यक्तीत असं दोन्ही माध्यमातून काम केलेलं आहे. 2 वेळा आमदारकी लढलेले आहे, राजूभाऊ खोजोले आहे, अजून काही लढले नाही पण लढले खूप. एक शिवाजी महाराजांच्या मंदिरासारखं आहे, एक अत्यंत याला मी असं म्हणून की ते पुण्याचा परमार्थ बिंदू आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं एकच मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. ते राजाराम महाराजांचे मंदिर आहे. राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, परंतु आपल्या दोन्हीचे सुपुत्र राजूभाऊ यांनी शिवाजी महाराजांचं मंदिर दुसरं मंदिर मराठवाड्याला बांधायला होते. मंदिर पूर्ण झाल्यानंतर ते केवळ मंदिर राहणार नाही तर इथे लोकांना आकृष्ट करणारे, लोकांना ते घेऊन जाणारी एक चांगल्या प्रकारची वास्तू असेल आणि त्या वास्तूच्या स्फुलिंगावरून तुम्हाला आम्हाला चांगलं नेतृत्व मिळेल, चांगलं कर्तृत्व मिळेल, पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, अशा प्रकारचं काम करेल. बाजूला आनंददादा आहेत, हे कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या माहितीबरोबर मला कळत करून ते पेपर असतात तिथे अजून आहे. त्याच्या बाजूला देवगडे जिल्ह्याचे सचिव आहेत, ते बाजार समितीचे सदस्य आहेत. बाजूला माझे सहकारी दीपक पाटले आहेत, शिवसेनेच्या प्रवाहामध्ये खूप मदत केली, असे अनेक माणसं आहेत. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दशरथ पाटील आणि त्यांचं सर्व सहकारी सर्व पदाधिकारी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम करण्यासाठी काही निवेदन करताना उद्या आयुष्याने आरोग्य देवो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी लावतो. धन्यवाद. कोणतेही कार्यक्रम ज्या वेळेला आता साहेबांनी एक उल्लेख केला की ज्या पहिल्यांदा त्यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम शिक्षणाच्या माध्यमातून सुरू केला आणि आज ताब्यात तो ज्या मुलांना त्यांनी वाटल्या की मुलं आज मोठी होऊन हा कार्यक्रम करताय, तर मुलांना तुम्हाला ज्या वह्या मिळणार आहेत त्या मिळतील आता, तर तुमची सुद्धा एक सामाजिक जबाबदारी बनते. साहेबांनी एक चांगला संस्कार तुमच्यावरती दिला आहे की तुम्ही ज्या भविष्यामध्ये कधी मोठे होणार आहात त्यावेळेला आपण सुद्धा आपल्या समाजाचं देणं लागतो. या भावनेतून एक सामाजिक कार्य जे आहे, मग ते पक्ष कोणतेही असो, पक्ष भरपूर आहे, तुम्हाला पक्षाची कल्पना अजून एवढी समजणार नाही, पण तेव्हा भावी आयुष्यामध्ये मोठे व्हाल त्यावेळेला तुमची तार्किक बुद्धी विकसित होईल, तुमचा शैक्षणिक भावनिक विकास होईल. त्यावेळेला मात्र या राष्ट्राला पुढे नेण्यासाठी आपल्याला सर्वांना एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करावं लागणार आहे. मी माझे 2 शब्द संपवतो साहेब आणि यांना विनंती करतो की आता साहेबांनी आता एक उल्लेख केला, तरी साहेबांनी एक उल्लेख केला की या ठिकाणी शिवसेनेचे बरेचसे कार्यक्रम झाले, इथून पुढे होतील तो भाग नाही. आणि ज्या मान्यवरांनी ज्या दानशूर व्यक्तींनी ही वास्तू आम्हाला बांधण्यास मदत दिली त्यांचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणारा हा विचारमंच आहे, त्या विचारमंचाला मी विनंती करतो की माझ्या शाळेसाठी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक असेल, जी काही मदत असेल, वस्तूच्या स्वरूपामध्ये असेल, ते तुम्ही माझ्या शाळेला माझ्या संस्थेला अवश्य मदत करा की त्याचा उपयोग आपल्या या लहान मुलांसाठी होईल. आणि माझी नेहमीची एक अडचण मी आताच यांना किशोर जाधव साहेबांना बोलून दाखवली की माझी मुलं जी खाली बसतात ना, खाली बसतात त्यांच्या पायाला मुंग्या येतात, बऱ्याच वेळ बसते थंड असते नाही, तर याच्यावरती या वाघसाठी काहीतरी कार्पेट म्हणा अशी काही व्यवस्था तुमच्या माध्यमातून, तुमच्या डोळ्याच्या माध्यमातून तुमच्या जे काय असेल ते तुमच्यासोबत ठेवणं माझं काम आहे. मी पालक आहे या मुलांचं, तर त्या दृष्टीने आपण विचार करावा. धन्यवाद. आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असंख्य असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. काल आम्ही नेहरोलीला महिलांना साडी वाटप कार्यक्रम केला. या ठिकाणी आज फळ्यांचं वाटप आहे, हे ॲम्ब्युलन्सचं अनावरण आहे. ही ॲम्ब्युलन्स आता म्हणजे लोकांसाठी अल्पदरामध्ये असेल, परंतु ज्या ज्या लोकांना तिचा वापर करण्याची वेळ आहे त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सला काहीतरी खर्च आहे त्याची भावना तर मनामध्ये ठेवायला पाहिजे. नाही तर मी अनुभवतो तिथून म्हणजे जालन्याला पाठवलेला माणूस पेशंट किंवा बॉडी तो नाही, साहेबाची ॲम्ब्युलन्स आहे, आम्ही काही देणार नाही, ड्रायव्हर रडत तिकडनं येतो का, तर असं काही झालं नाही पाहिजे. वापरताना ही ॲम्ब्युलन्स आपली आहे, ही आपल्या लोकांसाठी किंवा ज्यांना
याची गरज पडेल. मुळात मी परमेश्वराला प्रार्थना करतो की लोकांनी जी गरज कमी पडावी. तर ज्यांना गरज पडेल त्यांनी ॲम्ब्युलन्ससुद्धा जगली पाहिजे. पेशंट जगवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण ॲम्ब्युलन्स पण जगली पाहिजे. त्या भावनेने तिचा वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या मिटिंग असतील, मेळावे असतील, त्याच्यासाठी हिचा वापर नाही करा. असा हिचा जर गैरवापर कार्यकर्ते करायला लागले तर मग ती लवकर खराब होते. म्हणून हिचा वापर म्हणजे रुग्णांच्यासाठी झाला पाहिजे. जास्तीत जास्त जे रुग्ण दगावले असतील त्यांची बॉडी कुठे लांब न्यायची असेल तिच्यासाठी झाला पाहिजे. आणि म्हणजे आरोग्यविषयक ज्या ज्या सोयी आहेत त्या सोयी सगळ्या ह्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ॲम्ब्युलन्स टिकेल, चालेल आणि आपण तिचा प्रदीर्घ लाभ घेऊ शकतो. धन्यवाद.